सो एनर्जी मॉनिटरिंग अँड टार्गेटिंग. आता इथे इथे मी एक वाक्य लिहिलंय पहा. यू कॅनॉट मॅनेज व्हॉट यू डोंट मेजर. तुम्ही ज्या गोष्टी मेजर करू शकत नाहीत त्या गोष्टी मॅनेज करू शकणार नाहीये. इट इज ऑब्विसली एक साधं वाक्य आहे, पण एनर्जी मॉनिटरिंग अँड टार्गेटिंग मध्ये सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे किंवा त्याचा टॅगलाईन म्हणू शकतो आपण. कारण काय, की जर समजा तुमच्या इंडस्ट्रीमध्ये एखादी गोष्ट तुम्ही मेजरच करू शकणार नाहीत, तर ती तुम्ही मॅनेज नाही करू शकणार. ओके. तर अशा प्रकारचे ज्या काही मेजरमेंट तुम्हाला घेता येतील, त्या तुम्ही घेतल्या पाहिजे, त्या मॉनिटर केल्या पाहिजे. एनर्जी मॅनेजमेंट अँड टार्गेटिंग याचा अर्थ असा आहे, की त्याचं डेफिनेशन जर आपण पाहिलं, इट इज अ टेक्निक यूज टू कलेक्ट द एनर्जी इन्फॉर्मेशन टू एलिमिनेट वेस्ट, रिड्यूस अँड कंट्रोल करंट लेवल ऑफ एनर्जी यूज अँड इम्प्रूव्ह द एक्झिस्टिंग ऑपरेशन प्रोसिजर. म्हणजेच एनर्जी मॉनिटरिंग अँड टार्गेटिंगचा महत्वाचा उपयोग काय आहे, तर जे काही वेस्ट आहे, जे काही कंट्रोल लेवल ऑफ एनर्जी आहे ती कंट्रोल करून आणि एक्झिस्टिंग ऑपरेशनला इम्प्रूव्ह करणं, हे एनर्जी मॉनिटरिंग अँड टार्गेटिंगचं मेन उद्देश आहे. मॉनिटरिंग म्हणजे काय, की मॉनिटरिंग मीन्स यू हॅव टू सी. तुम्हाला ऑब्झर्व करायचे आहे. ऑब्झर्वेशन आणि मॉनिटरिंग मध्ये फरक कसा आहे? ऑब्झर्वेशन म्हणजे फक्त पाहणे आणि मॉनिटरिंग याचा अर्थ आहे, की त्या जे काही तुम्ही पाहता त्याला कुठल्या ना कुठल्या तरी डेटामध्ये कन्व्हर्ट करणे. जर समजा तुम्ही एखादी गोष्ट ऑब्झर्व करताय आणि त्याला कुठल्या प्रकारे तुम्हाला कन्व्हर्ट करू शकणार नाहीये, तर त्याचा उपयोग नाही. मॉनिटरिंग करत असताना आपल्याला त्याला कुठल्यातरी टेबलमध्ये किंवा कुठल्यातरी एखाद्या टेक्स्च्युअल फॉर्ममध्ये त्याला कन्व्हर्ट करता आलं पाहिजे. ते एक्झिस्टिंग पॅटर्न ऑफ एनर्जी कन्झम्पशन, कुठे कुठे एनर्जी, कशा कशा प्रकारची एनर्जी त्या इंडस्ट्रीमध्ये वेस्ट होते किंवा कन्झ्युम होते, हे आपण इथे मॉनिटर केलं पाहिजे. व्हॉट इज मीन बाय टार्गेटिंग? टार्गेटिंग इज द आयडेंटिफिकेशन ऑफ एनर्जी कन्झम्पशन लेवल. आता टार्गेट केव्हा दिलं जातं? जर समजा तुम्हाला असं लक्षात आलंय, की या इंडस्ट्रीमध्ये जवळ-जवळ 1000 युनिट इलेक्ट्रिसिटी यूज केल्या जाते आणि आपण काही ठराविक त्याला एनर्जी सेव्हिंग ऑप्शन दिले. तर त्या 1000 युनिटची 900 युनिट हे टार्गेट करणे. सो दॅट इज कॉल्ड एज अ टार्गेटिंग. आता याच्यामध्ये काय-काय कंट्रोल करू शकतात आपण? तर फ्युएल म्हणजेच जे काही इंधन वापरलं जातं, कोल असेल, एल-पी-जी असेल किंवा केरोसिन असेल, फर्नेस ऑइल असेल. So all these are the fuel: steam, refrigeration, compressed air, water, influence, electricity, and we can manage. आता हे जी फ्युएल जे आपण यामध्ये वापरतोय, the fuel is indirectly or directly converted into some product. कुठल्या ना कुठल्या तरी प्रॉडक्ट मध्ये कन्व्हर्ट होणार आहे ते. मग त्या प्रॉडक्टला मॅनेज करणं किंवा त्या प्रॉडक्टचं रॉ मटेरियल, फिनिश प्रॉडक्ट, इन्व्हेंटरी, हे सगळं आपल्याला इथे मॅनेज करता आलं पाहिजे. तर आपण म्हणू शकतो, की मॉनिटरिंग आपण व्यवस्थित केल्या गेले आहे. तर आता मॉनिटरिंग मध्ये वेगवेगळे एलिमेंट्स काय असू शकतात? तर रेकॉर्डिंग म्हणजे जे काही एनर्जी कन्झम्पशन आहे, त्याला कुठे ना कुठं तरी मेजर करा, रेकॉर्ड करून ठेवा. अॅनलाइज म्हणजे त्या एनर्जी ला कुठे ना कुठेतरी कशाशी तरी कंपेअर करा. सो ऑब्व्हियसली अॅनलायझिंग इज द कंपॅरिझन ऑफ consumption with production. Comparison of this energy consumption to the particular standard is called comparing. Setting target means you have to give some target to reduce the energy consumption. Monitoring means comparing energy consumption to the set target. Again, reporting means the reporting to the higher authority. Controlling means to implement measure to correct the variations or variance. Checking means again and again you have to check the accuracy of energy invoices. Allocating means energy cost to the
specific department, allocation of that particular energy cost, and monitor the specific department, determine the energy performance, and re-recording this energy efficiency. So these are the elements. आता या एलिमेंटचा उपयोग नेमका काय आहे, तर तुम्हाला कुठल्या इंडस्ट्रीमध्ये जेव्हा आपण जातो ते रेकॉर्डिंग करतो. रेकॉर्डिंग याचा अर्थ असा आहे की फॉर एक्झाम्पल आपण एक इथं एक्झाम्पल दिलेलं आहे. इन फ्रंट ऑफ यू देर इज वन सिम्पल टेबल. हा एक एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की एका साईडला मंथ आहे. मंथ 1, 2, 3, 4 आपण 4 महिन्याचं समजा ऑडिट केलंय. तर 4 महिन्याच्या ऑडिट मध्ये आपल्याला थर्मल एनर्जी मध्ये फ्युएल वन फॉर एक्झाम्पल पेट्रोल असेल, कुठंतरी आपल्याला कुठं ना तरी डीजी सेट लावलेला आहे, त्याला पेट्रोल वापरलेलं आहे. फ्युएल 2 फॉर एक्झाम्पल कोल, कुठेतरी फर्नेस आहे, त्याला आपण कोल वापरले. फ्युएल 3 फॉर एक्झाम्पल ब्रिकवेट्स, कुठेतरी वुडन ब्रिकवेट वापरलेले. अशा 3 वेगवेगळ्या टाईपचे फ्युएलचं आपण टोटल बिल हे लॅक्स मध्ये काढलेलं आहे. देर इज अ इलेक्ट्रिक बिल ऑल्सो. इलेक्ट्रिक बिल मध्ये सुद्धा आपण प्रत्येक दिवशी प्रत्येक रात्री किती मॅक्झिमम डिमांड आहे आणि टोटल किती आहे ह्याचं एक टेबल तयार केलं. सो दिस इज कॉल्ड मेजरिंग अँड रेकॉर्डिंग. आपण याच्यामध्ये या पर्टिक्युलर जे काही इंडस्ट्रीमध्ये एनर्जी कन्झम्पशन आहे, एनर्जी कॉस्ट आहे, ते एका टेबलमध्ये कन्वर्ट करून घ्यायचे. सो दॅट इज कॉल्ड एज अ वन पार्ट ऑफ मॉनिटरिंग. आता आपल्याला याच्यापेक्षा चांगल्या प्रकारे कशी करता येऊ शकते, तर इफ यू हॅव सिम्पल बार चार्ट. आता हे जे तुमच्या समोर अजून एक एक्झाम्पल दिलंय की तुम्हाला रेकॉर्डिंग करत असताना बार चार्टचा उपयोग जर तुम्ही केला तर कम्पेरेटिव्ह स्टडी सहज दिसते. टेबलमध्ये आपल्याला खूपच मायन्युटली पाहावं लागतं की हे याच्यापेक्षा जास्त आहे का कमी आहे. पण तेच जर तुम्ही एखाद्या सिंपल बार चार्टवर दाखवलं तर तुम्हाला ते अगदी सोप्या पद्धतीने पाहायला येऊ शकतं. जसं की इथे आपण एनर्जी कन्झम्पशन दाखवलं. इट इज एक्झाम्पल 1999 आणि 2000 या 2 वर्षाचं एनर्जी कन्झम्पशन दाखवलं. तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की फॉर एक्झाम्पल इथे म्हणू शकतो आपण की इन द मंथ ऑफ ऑगस्ट the energy consumption is very high as compared to previous year. किंवा ओव्हरऑल आपण याच्यामध्ये अजून एक म्हणू शकतो की एनर्जी कन्झम्पशन इन द इयर 1999 is somewhat lesser as compared to the energy consumption in 2000. मग आता याच्यावरून आपल्याला लक्षात येते की समजा जर तुमच्या इंडस्ट्रीचं प्रॉडक्ट जे आहे, फॉर एक्झाम्पल तुमच्या हे जो ग्राफ आहे हा एका पेन तयार करणाऱ्या इंडस्ट्रीचा आहे आणि पेन तयार करण्याचा प्रोडक्शन रेट जो आहे तो सेम राहिलेला आहे. तुम्ही समजा एक 10,000 पेन वर्षाला तयार केलाय, तर 10,000 पेन वर्षाला तयार केलेल्या आहेत. याचा अर्थ असा आहे की तुमच्या प्रोडक्शन मध्ये काही फरक झाला नाही, तरी देखील तुम्हाला इथं एनर्जी कन्झम्पशन मध्ये फरक झालेला आहे. तुमची एनर्जी मागच्या वर्षी 10,000 पेन तयार करत असताना जेवढी होती तीच यावर्षी राहायला पाहिजे होती, पण ती तशी राहिलेली नाही. हे आपण असं डायरेक्ट याच्यामधून म्हणू शकतो. ते एनर्जी ऑडिटर हॅज टू प्रिपेअर सच टाइप ऑफ बार चार्ट. बार चार्ट तयार केल्यानंतर तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीनं अशा प्रकारची गोष्ट हायर ऑथॉरिटीला सांगता येऊ शकते. जसे की अजून एक प्रकारे आपण अनालिसिस करू शकतो ते म्हणजे एनर्जी कन्झम्पशन आणि प्रोडक्शन. आता इथे अजून एक ग्राफ दिलेला आहे. यामध्ये काय केलेलं आपण की जे काही कन्झम्पशन आहे ते प्रोडक्शनशी कम्पेअर केलं की प्रत्येक महिन्यामध्ये. आता इथे आपण इथे काय केलेलं आहे की डिसेंबर महिन्यामध्ये जे काही डिसेंबर 99 टू डिसेंबर 2000 या कंप्लीट 12 महिन्यामध्ये वेगवेगळ्या डिसेंबर 99 टू डिसेंबर 2000 यामध्ये किती प्रोडक्शन झालं आणि किती एनर्जी इथे दिल्या गेल्या, एक कंप्लीट इथे आपण ग्राफ दाखवलेला आहे.
हा ग्राफ काय शो करू शकतो, की जसं तुम्ही पाहू शकता, की अगदी वरच्या बाजूला इथे अगदी वरच्या बाजूला तुम्हाला लक्षात येते, की डिसेंबर 99 ला प्रोडक्शन खूप हाय होतं, एनर्जी कमी लागत होती. पण काहीतरी कारण झालं आणि तुमच्या नोव्हेंबरपर्यंत नोव्हेंबरपर्यंत जे आहे नोव्हेंबरपर्यंत इथे पाहू शकता तुम्ही, की नोव्हेंबरपर्यंत एनर्जी कन्झम्पशन आणि प्रोडक्शन जवळ-जवळ सेम पॉइंटवर दिसतंय. याचा अर्थ की तुमच्या सिस्टममध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. इथे तुमचं एनर्जी कन्झम्पशन सुरुवातीला खूप कमी होतं. पण काहीतरी कारण झालं, काहीतरी लॉसेस आले आणि तुमचं एनर्जी कन्झम्पशन हळू हे प्रोडक्शनच्या त्या रेंजमध्ये इथे दिसतंय. म्हणजे तुमच्या इथे जर तुम्ही पाहिलं तर फक्त तुमच्याकडे जवळ-जवळ 26,000 ते 27,000 युनिट एवढं कन्झम्पशन होतं. पण तेच तुमचं नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये 32,000 युनिट कन्झम्पशन झालं. प्रोडक्शनमध्ये कुठल्याही प्रकारे तशात थोडाफार चेंजेस झालेला आहे. पण प्रोडक्शनमध्ये जेवढा चेंज झाला, त्याच्यापेक्षा जास्त एनर्जीमध्ये चेंज झालेला तुम्हाला दिसतो. याचाच अर्थ असा आहे, की यू कॅन अॅनलाईज. अशा प्रकारच्या ग्राफकडून आपण अॅनलाईज करू शकतो, की कशाप्रकारे आपला प्रोडक्शन हे इथे वाढलेलं आहे किंवा एनर्जी कन्झम्पशन हे वाढलेलं आहे. वन मोर थिंग इज स्पेसिफिक एनर्जी कन्झम्पशन विथ प्रोडक्शन. म्हणजे याचा अर्थ की एनर्जी भागिले प्रोडक्शन. किती एनर्जीला एक प्रॉडक्ट तयार होतो. म्हणजे तुमच्या जर समजा पेन तयार करायची इंडस्ट्री आहे. तुम्ही 10,000 पेन तयार केले आणि तुम्हाला 30,000 युनिट इलेक्ट्रिसिटी लागली. तर 30,000 भागिले 10,000 म्हणजे 3 युनिट पर पेन. हे तुमचं स्पेसिफिक एनर्जी कन्झम्पशन आहे. तर अशा प्रकारच्या स्पेसिफिक एनर्जी कन्झम्पशनचा सुद्धा तुम्ही ग्राफ काढू शकता, की फॉर एक्झाम्पल तुमची बजाज ऑटो लिमिटेड आहे किंवा हिरो ऑटो लिमिटेड आहे. सो हिरो ऑटोमोटिव्हचा एका मोटरसायकलच्या मागे जर समजा 10,000 युनिट एवढी एनर्जी जर लागत असेल, तर स्पेसिफिक एनर्जी कन्झम्पशन इज 10,000 पर बाईक, पर प्रोडक्शन. याचा अर्थ असा आपल्याला इथे घेता येऊ शकतो, की स्पेसिफिक एनर्जी कन्झम्पशन काढून सुद्धा आपल्याला मंथली किती एनर्जी तिथे लागते हे काढता येऊ शकतं. आता इथे याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता, की हे आपण जवळ-जवळ जानेवारी 99 टू डिसेंबर 2000 अशा प्रकारे पूर्णपणे इथे वेगवेगळ्या मंथचं 2 वर्षाचं जवळ-जवळ एनर्जी कन्झम्पशन पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही व्हेरिएशन पाहू शकता, की देअर इज अ व्हेरिएशन इन द स्पेसिफिक एनर्जी कन्झम्पशन. त्याच्यावरून आपण काही ना काहीतरी इथे टार्गेट हे चेंज करू शकतो. इथे अजून एक आपण स्पेसिफिक एनर्जी कन्झम्पशन विथ प्रोडक्शनचा ग्राफ सुद्धा त्याच्यामध्ये टाकलेला आहे. ज्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं, की इथे एक स्पेसिफिकली आपण एक सांगू शकतो. जसं की इथे तुम्ही पाहू शकता, की डिसेंबर 99 मध्ये स्पेसिफिक एनर्जी कन्झम्पशन खूप कमी झालंय. याचा अर्थ असा आहे, की प्रोडक्शन खूप वाढलेलं आहे. कारण तुमचं एनर्जी भागिले प्रोडक्शन आहे. प्रोडक्शन तुम्ही जसं-जसं वाढवलं तसं स्पेसिफिक एनर्जी कन्झम्पशन हे कमी होणार आहे. यू कॅन ऑब्झर्व्ह दॅट. असं सडन जर कुठेतरी प्रोडक्शन वाढलं, तर तुमचं स्पेसिफिक एनर्जी कन्झम्पशन त्याप्रमाणे कमी व्हायला पाहिजे. तर ह्या प्रकारच्या गोष्टी आपण इथे मॉनिटरिंग अँड टार्गेटिंगमध्ये काढू शकतो. आता अजून एक यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की आपण कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर एनर्जी व्हर्सेस प्रोडक्शन याचा जर आपण अशा प्रकारे ग्राफ काढला, तर आपल्याला एक ठराविक त्यामधून जाणारी एक स्ट्रेट लाईन ही आपण इथे ऑब्झर्व्ह करू शकतो. इथे मी एक सिंपल एनर्जी व्हर्सेस प्रोडक्शन हे काढलेलं आहे. ते एनर्जी कन्झ्युम फॉर द पिरियड. एक पर्टिक्युलर आपण एक 10 महिन्याचा पिरियड केला, 12 महिन्याचा पिरियड घेतला आणि त्याच्यावरून एक ठराविक ट्रेंड, एक ठराविक एनर्जी आणि प्रोडक्शन मधलं रिलेशन हे काढता येऊ शकतं. आता इथे लाईन असल्यामुळे आपण एनर्जी कन्झम्पशन फॉर द पिरियड हे एका लाईननी दाखवू शकतो. आपल्याला माहिती आहे,
की एखाद्या एखाद्या लाईनचं रिलेशन हे y इज इक्वल टू mx प्लस सी अशा प्रकारे आपण दाखवतो. तर y मीन्स y intersection, x means x intersection, m is the slope of the line, and c is the y section to the y axis. तर यामध्ये यामध्ये असं जर आपण एखादी स्ट्रेट लाईन एनर्जी वर्सेस प्रोडक्शनची काढली, तर आपल्याला एक ठराविक पिरियडसाठी त्या इंडस्ट्रीचा ट्रेंड कळतो. म्हणजेच समजा जर त्या इंडस्ट्रीमध्ये एवढं प्रोडक्शन असेल, तर त्या प्रोडक्शनला आपण एनर्जी किती लागेल हे काढता येऊ शकतं. कारण तो आपल्याला ट्रेंड समजलेला आहे. त्या इंडस्ट्रीमध्ये एनर्जी आणि प्रोडक्शनमध्ये हे रिलेशन आहे. हे रिलेशन एका लाईनचं आहे. लाईनचं रिलेशन कसं आहे, की एनर्जी इक्वल टू सी प्लस mx m इंटू प्रोडक्शन. म्हणजेच एनर्जी इज इक्वल टू व्हॉट इज सी. सी मीन्स समजा जर ती लाईन आपण एक्सटेंड करत गेलो आणि कुठं ना कुठं तरी ती सी लाईन वाय ऍक्सिसला टच झाली, तर दॅट क्वांटिटी कॉल्ड एज सी. सी इज द फिक्स एनर्जी. जर समजा तुम्ही कुठल्याही प्रकारचं प्रोडक्शन काढलंच नाही, प्रोडक्शन जरी झिरो असलं, तरी देखील आपल्या लाईनचं रिलेशन हे एनर्जी इक्वल टू सी एवढं येतं. प्रोडक्शन जरी झिरो ठेवलं तरी देखील. याचा अर्थ असा आहे, की समजा लॉकडाऊन लागलेलं आहे, तरी देखील तुमच्या इंडस्ट्रीमधलं प्रोडक्शन बंद पडलंय, तर वाय इज इक्वल टू सी. म्हणजे सी म्हणजे काय, तर तुमच्या मिनिमम एनर्जी रिक्वायरमेंट. मिनिमम एनर्जी रिक्वायरमेंट म्हणजे काय, तुमच्या ऑफिसमधली लाईट चालू असेल, तुमच्या इंडस्ट्रीमधली लाईट चालू आहे, तुमच्या ठराविक जे कॉम्प्रेसर मध्ये हवा कमी जास्त होते ती तुम्हाला ठराविक टँक मध्ये भरून ठेवणं आवश्यक आहे. अशा काही काही ज्या गोष्टी आहेत, ज्या काही मस्ट आहेत, ज्या तुम्हाला प्रोडक्शन बंद पडलं तरी देखील चालवायच्या आहेत, तर त्या सी मध्ये येतात. आणि जर समजा प्रोडक्शन चालू असेल, तर जे काही स्लोप आहे लाईनचा मल्टिप्लाय बाय प्रॉडक्ट गिव्हज अस द रिलेशनशिप. आता हे जे रिलेशनशिप आहे, हे तुम्ही केव्हाही फ्युचरमध्ये वापरू शकता. त्या इंडस्ट्रीचं एक रिलेशन येईल, की एक एवढ्या एनर्जीला एवढं प्रोडक्शन हे काढल्या जाऊ शकतं. आता अजून एक टेक्निक आहे, त्याला म्हणतात कुसुम टेक्निक, कम्युनिटी सम टेक्निक. कम्युनिटी सम टेक्निक काय कम्पेअर करते, तर तुमच्या इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक मंथला झालेलं जे काही टार्गेट दिलेल्यापेक्षा कमी किंवा जास्त जर समजा तुम्हाला एनर्जी लागत असेल, तर ती एनर्जी आणि प्रोडक्शन याच्यातलं जे काही रिलेशन आहे, ते आपण ऍड करून ठेवू शकतो. ओके, सो हा कम्युनिटी समचा ग्राफ आहे. आपण एक एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल, एखाद्या इंडस्ट्रीमध्ये एखाद्या इंडस्ट्रीमध्ये जर समजा एनर्जी प्रत्येक महिन्यामध्ये आणि प्रोडक्शन याचा एक सिंपल ग्राफ आपण इथे काढलेला आहे. ओके, आता इथे एक मंथली एनर्जी यूज हे 340, 380, 400 अशा प्रकारे दिलेले आहे. 18 महिन्याचा इथे ग्राफ दिलेला आहे आणि मंथली प्रोडक्शन पण दिलेलं आहे. सुरुवातीच्या काही ठराविक महिन्यासाठी जर आपण इथं प्रोडक्शन वर्सेस एनर्जी वर्सेस प्रोडक्शन हा जर ग्राफ काढला, तर आपल्याला तो ट्रेंड कळून जाईल. आता इथे तुम्ही पाहताय, की इथे आपण एनर्जी वर्सेस प्रोडक्शन काढलेलं आहे. पहिल्या जवळ-जवळ किती महिन्याचं काढलंय ते आपण पाहू शकतो. जवळ-जवळ आपण 9 महिन्याचं फर्स्ट 9 जे काही आपल्या इथे क्वांटिटीज आहेत, त्याचा इथे ग्राफ काढलाय आणि आपल्याला ग्राफवरून इथे एक रिलेशन आलेलं आहे, की E इज इक्वल टू 0.4 पी प्लस 180. याचा अर्थ आहे की 180 एनर्जी 180 युनिट्स ऑफ एनर्जी ही नेहमी करता लागणार आहे आणि पी प्रोडक्शन जितकं काही तुम्ही टाकाल तेवढी एनर्जी ही तुम्हाला इथे येणार आहे. तिथे आपण एक कम्युनिटी समचा एक सिंपल इथे टेबल तयार केला आणि त्या टेबलवर आपण आता जे काही आपलं रिलेशन होतं ते टाकलेलं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता 18 महिन्याचं कंप्लीट हे आहे. त्यानंतर एनर्जी पूर्ण 18 महिन्याची आहे. प्रोडक्शन किती झालेलं आहे ते पण टाकलेलं आहे. आणि या एनर्जी आणि प्रोडक्शन मध्ये जे रिलेशन आपल्याला पहिल्या 9 क्वांटिटी मधून आलेलं आहे ते आपण टाकलेलं आहे. कारण त्या 9 क्वांटिटी मध्ये आपण असं गृहीत धरलंय की तो प्रोडक्शन आणि एनर्जी मधला जो काही रिलेशन आहे ते फिक्स आहे. त्यामुळे त्याची एक स्ट्रेट लाईन बनलेली आहे. म्हणून त्याचं एक इथे ई स्केल काढलेला आहे आणि त्याच्यावरून व्हॉट इज द ऍक्च्युअल एनर्जी आणि व्हॉट इज द ई स्केल एनर्जी. जसं की इथे तुम्ही पाहताय की ऍक्च्युअल एनर्जी 340 लागलेली आहे, पण
तो जर ट्रेंड फॉलो केला, तो जर लाईन फॉलो केली तर 332च लागायला पाहिजे होतं. म्हणजे तुम्हाला 8+8 जास्त लागलेलं आहे. तर या मंथमध्ये पहिल्या मंथमध्ये +8 जास्त लागलाय. दुसऱ्या मंथमध्ये आपल्याला आपण पाहू शकता, की 340 मध्ये प्रोडक्शन वाढलेलं आहे. प्रोडक्शन वाढल्यामुळे ॲक्चुअल जे कॅल्क्युलेटेड 356 लागायला पाहिजे होतं, पण 356 लागला नाही. त्यामुळे आपल्याला -16 ची सेव्हिंग झालेली आहे. तर अशा प्रकारे -16 ची सेव्हिंग झालेली आहे म्हणजेच आपल्याला कम्युनिटी सममध्ये -8 म्हणजे आपण फायद्यामध्ये आहोत. अशा प्रकारचे जर आपण प्रत्येक मंथ जर काढलं आणि प्रत्येक मंथचा जर समजा ग्राफ काढत गेला, तर आपल्याला इथे लक्षात येतं, की पहिल्या महिन्यापासून इथे कम्युनिटी सममध्ये पुढच्या 18 महिन्यामध्ये आपण खूप जास्त प्रमाणामध्ये इथे प्रॉफिटमध्ये अशा प्रकारे राहू शकतो. तर यामध्ये एक सिंपल केस अशी आहे, की यामध्ये पहिल्या 9 महिन्यामध्ये ऑडिट झालेलं नाहीये. पण त्याच्यानंतर ऑडिट झालं. ऑडिटरनी काही सजेशन केले. त्या ऑडिटरच्या सजेशनमुळे 9व्या महिन्यापासून ते 18व्या महिन्यापर्यंत तुम्हाला इथे काही इम्प्लिमेंट केलेले काही आपण एनर्जी कन्झर्वेशन चे काही त्यांना सजेशन दिले होते. तेच त्यांनी सजेशन इम्प्लिमेंट केल्यामुळे एनर्जीमध्ये खूप सारी कमी आलेली आहे आणि आपल्याला फायदा झालेला त्या इंडस्ट्रीला दाखवता येऊ शकतो. तर इथे तुम्ही पाहू शकता, की नंतर आपल्याला -50 पर्यंत आपल्याला कम्युनिटी सम गेलेली आहे. तर -50 पर्यंत सम गेलेली आहे. याचा अर्थ असा आहे, की तुमच्या एनर्जीची जी काही डिमांड आहे, ती प्रोडक्शनपेक्षा खूपच कमी झालेली आहे. तुम्हाला सेव्हिंगमध्ये तुम्ही आलेला आहात. हे सेव्हिंगमध्ये कशामुळे आलात? कारण त्या ऑडिटरनी काहीतरी महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत. जसे की काही ठिकाणी तुम्ही काही इक्विपमेंट रिप्लेस केलेले आहेत. काही ठिकाणचं स्केलिंग काढून टाकलेलं आहे. काही ठिकाणी लुब्रिकेशन दिलेलं आहे. जसं बेअरिंग असेल. बेअरिंग जर समजा तुम्ही काही दिवस जर तसंच वापरलं, तर त्याचं फ्रिक्शन वाढत जातं आणि फ्रिक्शन वाढल्यामुळे त्या पर्टिक्युलर पंपला, त्या पर्टिक्युलर फॅनला जास्त प्रमाणामध्ये एनर्जी कन्झम्पशन होतं आणि त्यामुळे तुम्हाला फ्रिक्वेंट लुब्रिकेशन जसं की एखादा एसी प्लांट आहे. एसी प्लांटचं जर समजा फिल्टर दिवसेंदिवस आपण फिल्टर साफच नाही केले, एअर फिल्टर असतील किंवा तुमच्या रेफ्रिजरेशनचे इव्हॅपोरेटर फॅन्स असतील, हे जर समजा मेंटेन नाही ठेवले, तर काही दिवसानंतर ते एअर फिल्टरमध्ये पूर्णपणे काजळी जमा होते, त्याच्यामध्ये डस्ट जमा होते आणि इनडायरेक्टली तुमच्या एअर कंडिशनिंगची कॅपॅसिटी कमी होऊन जाते. म्हणजे साध्या-साध्या गोष्टींनी तुम्ही एनर्जीचं कन्झम्पशन जे आहे, हे कमी करू शकता आणि अशा प्रकारची एनर्जी कन्झम्पशन हे 9व्या महिन्याच्या नंतर ऑडिटर आलंय आणि ऑडिटरनी काही सजेशन दिल्यामुळे तिथून पुढच्या 9 महिन्यामध्ये एनर्जी सेव्हिंग कशाप्रकारे झाली, हे आपण कम्युनिटी समनी दाखवू शकतो. सो दिस इज ऑल अबाउट एनर्जी मॉनिटरिंग अँड हाऊ वी कॅन शो such type of saving to the industry persons.